मोठी बातमी आहे. ई-केवायसी साठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. कागदपत्र घेण्यासाठी घरी येऊन शरीर सुखाची मागणी करण्यात आली. जळगावातील संतापजनक ही घटना आहे. आरोपी गोकुळ चव्हाणवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुन्हा केवायसी काढण्याच्या नावावरून एका युवतीला शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तिचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये आपल्या माध्यमातून मला ही माहिती मिळते. मी अधिकची माहिती या संदर्भामध्ये घेईन. जर तसं असेल तर अतिशय घृणास्पद आणि निंदनीय प्रकार आहे. ज्यांनी कुणी केलेला असेल विभागाच्या वतीने सुमोटो आम्ही पोलिसांमध्ये त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करू आणि त्याच्यावर कडक शासन होईल. खबरदारी म्हणजे सरकार म्हणून आणि विभाग म्हणून आम्ही निश्चितपणाने घेऊ. इथून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील, सूचना राहील की कुठल्याही लाडक्या बहिणीच्या योजनेच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही आमिषाला किंवा अशा पद्धतीच्या कुठल्याही खोट्या अफवांवर आपण बळी पडू नये. आणि असं ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही व्यक्तीची शासकीय अधिकारी सोडून कोणाचीही गरज ही त्या ठिकाणी नसते. त्यामुळे अशा पद्धतीच्या खोट्या अफवांवर आणि अशा पद्धतीच्या खोट्या आमिषांवर कुठल्याही माता भगिनींनी या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील. अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. माहीत नाही तिथले जे आहेत पोलीस अधिकारी जे आहेत ते त्याची दखल घेतील आणि जर कुणी अशा रीतीचं जर मूर्खपणा केला असेल तर त्याच्यावर कारवाई होईल.